नमस्कार. मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ब्लीच आणि डिटॅन यामध्ये काय फरक आहे याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाल तेव्हा यापैकी कोणती ट्रीटमेंट करावी हे तुम्हाला समजेल. तर कसं असतं, आपली जेव्हा स्किन टॅन होते किंवा खूप काळवंटे, उन्हामध्ये अशी रापली जाते, किंवा आपल्याला एखाद्या फंक्शनला जायचं आहे आणि आपल्याला इन्स्टंट ग्लो हवा आहे, त्यासाठी आपण काय करतो, पार्लरमध्ये जातो आणि आम्हाला ब्लीच करायचे आहे किंवा डिटॅन करायचे आहे हे आपण त्यांना सांगतो की ज्याने आपल्याला इन्स्टंट ग्लो मिळेल अशी तुम्ही ट्रीटमेंट करा, असं आपण ब्युटिशियनला सांगतो. परंतु यापैकी काय करावे हे आपल्याला तेव्हा समजत नाही. तर त्यासाठीच आज मी तुम्हाला हे सांगणार आहे. तर आणि ही ट्रीटमेंट तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता. फक्त ह्या दोघांमध्ये काय फरक आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ब्लीच म्हणजे काय आणि डिटॅन म्हणजे काय. तर हे जे आहे हे माझ्याकडे ब्लीच क्रीम आहे. हे गोल्डनचं ब्लीच क्रीम आहे आणि हे त्याचं ॲक्टिवेटर आहे. जेव्हा ब्लीच आणि ॲक्टिवेटर हे दोन्ही जेव्हा मिक्स केले जाते तेव्हा तिथे एक प्रकारची केमिकल प्रोसेस तयार होते आणि आपल्या फेसवरती इथे असे फाईन हेअर्स असतात. लॉक्सला किंवा अप्पर लिप्सला, चीनला, फोरहेडला, ऑल ओव्हर फेसवरती असे छोटे छोटे बारीक केस असतात. जेव्हा आपण हे ब्लीच ॲप्लिकेशन फेसवरती करतो तेव्हा हे केस हे असे गोल्डन कलरचे होतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती एक ग्लो दिसायला लागतो, एक चांगला इफेक्ट दिसतो. म्हणजे काळवंडलेपणा आहे तो थोडासा नाहीसा होतो. परंतु ब्लीचचे जसे फायदे आहेत ना, तसे तोटे पण आहे. काही काहींना ब्लीच सूट होते, काही काहींना सूट होत नाही. बऱ्याचशा लेडी असतात त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, किंवा इथे फेसवरती पिंपल्सचे डाग असतात किंवा खरचटलेलं असतं, तेव्हा तुम्ही ही ब्लीच ॲप्लिकेशन करू शकत नाही. त्याने प्रचंड प्रमाणात बारीक पुरळ येऊ शकते किंवा चेहरा अजून काळा पडू शकतो. आणि जेव्हा आपण हे ब्लीच ॲप्लिकेशन करतो तेव्हा आपल्याला हा डोळ्यांचा जो पोर्शन असतो, आयब्रो जवळचा पोर्शन, हा बऱ्यापैकी सोडून ते खालच्या साईडला आपल्याला हे ब्लीच लावावे लागते. तर अशा प्रकारे तुम्हाला काय सूट होतं आहे हे तुम्ही आधी बघा. आणि ब्लीचमध्ये कसं असतं, आपल्याला आधी पॅच टेस्ट पण घेतात. जर तुम्हाला पॅच टेस्ट घेतल्यामुळे जर कुठल्याच प्रकारची ॲलर्जी किंवा इचिंग, पुरळ वगैरे आहे नाही, तर तुम्ही हे ब्लीच अगदी बिनधास्त लावू शकता. आणि जेव्हा तुम्हाला फेशियल करायचं आहे, फेशियलच्या आधी जर तुम्ही ब्लीच ॲप्लिकेशन करून जर तुम्ही फेशियल केलं तर अतिशय सुंदर रिझल्ट तुमच्या फेसवरती येतो, खूप सुंदर ग्लो येतो. आणि थोडीफार जरी ॲलर्जी आलेली असली आणि त्यावर जर तुम्ही फेशियल केलं तर ती ॲलर्जीसुद्धा पटकन निघून जाते. तर हे आहे ब्लीचचं काम. आता मी तुम्हाला सांगते डिटॅनचं काम. तर हे आहे डिटॅन क्रीम. हे डिटॅन क्रीम आहे. तर याने काय होतं, आपण हे डिटॅन जे आहे हे टीनेजर्स मुलींनासुद्धा वापरू शकतो. म्हणजे ऑल स्किन टाईप आहे. जर तुमच्या फेसवरती बारीक केस जरी असतील, पण यांनी कुठल्याही प्रकारचे ते केस गोल्डन वगैरे होणार नाही. फक्त हे टॅनिंग रिमूव्ह करायचं काम करतं आणि यांनी कुठल्याही प्रकारची ॲलर्जी वगैरे येत नाही. अगदी तुम्ही थोडंसं डोळ्यांच्या वरती किंवा खाली थोडंसं आजूबाजूला जरी हे क्रीम लावलं तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही किंवा कुठल्याही प्रकारची ॲलर्जी किंवा रेडनेस येत नाही किंवा इचिंग होत नाही. तर अशा प्रकारे ज्यांना ब्लीच सूट होत नाही त्यांना ऑप्शन हे डिटॅन आहे. तर तुम्ही ह्या दोन्हीपैकी कुठलीही ट्रीटमेंट पार्लरमध्ये जाऊन करू शकता किंवा घरी देखील तुम्ही हे करू शकता. आणि करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे, काही अवघड नाही आहे. तुम्ही क्लिन्झिंग वगैरे करून थोड्या वेळ हे क्रीम फेसवरती अप्लाय करायचं, एक 5-10 मिनटं ठेवायचं आणि रब करून हाताने थोडंसं रब करायचं आणि फेस वॉश करून घ्यायचा, तरीसुद्धा तुम्हाला याचा खूप छान रिझल्ट मिळेल. म्हणजे अगदी तुम्हाला एखाद्या फंक्शनला जायचं असेल आणि तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवा असेल तर तुम्ही यापैकी कुठल्याही
ट्रीटमेंट करू शकता किंवा घेऊ शकता. तर ही छोटीशी माहिती आज तुम्हाला कशी वाटली हे आज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लीच आणि डिटॅनमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला समजलंच असेल तर पार्लरमध्ये जाताना आता अजिबात कन्फ्यूज होऊ नका. अगदी बिनधास्तपणे सांगा की तुम्हाला कुठली ट्रीटमेंट करायची आहे ते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.